Okay, chapter from M1. Chapter from M1 pair of straight line. Chapter from M1 pair of straight line. Mathematics 1 मधला part आहे. Okay. M1 मधला part आहे pair of straight lines. Yes, mathematical logic मी घेतलाय, right? त्यानंतर matrices चे MCQ काल मी घेतले. Remaining part we will continue on the Sunday. Now, pair of straight lines. याला related part straight line हा chapter तुम्हाला 11th मध्ये झालाय. आता काय करेल, क्वेश्चन्स घेताना रिलेटेड पार्ट 11 चा आला की साईडला मेन्शन करत जाईल. त्यातल्या त्यात तुम्ही काय करा, 11 ची समरी रिवाइज करा. 11 ची समरी सुद्धा रिवाइज करत चला. सो 11 ची समरी देण्यापेक्षा काय करतं की ज्या ठिकाणी कन्सर्न आला 11 चा तो राईट साईडला ऑलवेज लिहित जाईल. जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला तो फर्बिश असेल. बट डू वन थिंग, 11 ची समरी पार्ट जी टेक्स्टबुक मध्ये सोल्युशन बुक मध्ये तुम्हाला गिवन आहे ती लिहून ठेवा. किंवा नोटबुक फॉलो केलं तर त्या नोटबुक मधले टायटल्स चेक करा 11th समरीसाठी. ज्या ज्या ठिकाणी इथे येईल आता त्या ठिकाणी मी तुम्हाला कंबाईनली सांगत जाईल. जिथे जिथे 12th ला आता ती गोष्ट रिक्वायर्ड आहे तिथं पॅरलली सांगत जाईल. सो टेक डाउन फर्स्ट कन्सेप्ट ऑफ द पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इज combine equation of pair of lines. 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 What is the line first? Line कसं आपण इंडिकेट करतो 11 मध्ये पाहिलेलं आपण, जसं 2x plus 3y plus 2 equal to 0 ही एक लाईन झाली, किंवा 4 ही एक लाईन झाली, किंवा 6 घ्या या ठिकाणी. ओके, ही एक लाईन झाली. लाईन शेवटी काय फॉलो करते, एक्स आणि वाय कोऑर्डिनेट शेवटी फॉलो करते. लाईन काय फॉलो करते तर एक्स आणि वाय कोऑर्डिनेट फॉलो करते. जसं या ठिकाणी 2x plus 3y equal to 6 ही लाईन झाली. याच्या बाबतीत if I substitute y equal to 0, if I substitute y equal to 0, you will get x what? x किती त्या केस मध्ये? जर मी y ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केली तर x किती? तर x किती? दिसतंय ना क्लिअर का ब्लर दिसतंय? दिसतंय का क्लिअर का ब्लर दिसतंय तुम्हाला? इज इट क्लिअर? हे सगळं व्यवस्थित दिसतं का? रेशो फुल करायचा. क्लिअर दिसतं पण सध्या जे दिसतं ते क्लिअर दिसतं का? एकदम व्यवस्थित दिसतंय, तुम्हाला असं ब्लर वगैरे काही नाहीये. ब्लरनेस बिलकुल नाहीये ना कुठंच. एव्हरीथिंग इज क्लिअर. मला माझ्या स्क्रीनवरती हे थोडंसं ब्लरनेस जाणवतं. ओके, इफ यू सबस्टिट्यूट y equal to 0, then what is the value of x? x किती त्या केस मध्ये? x equal to what? If you substitute y equal to 0, then x equal to 3. y ची व्हॅल्यू 0 टाका. y ची व्हॅल्यू 0 जर ठेवली तुम्ही तर 2x equal to 6 राहील. बरोबर आहे, 2x equal to 6 आणि x equal to 3. If you substitute x equal to 0, then what should be the value of y? x 0 ठेवला तर 3y equal to 6 मिळेल आणि y equal to 2. काय मिळतं शेवटी? कोऑर्डिनेट्स मिळाले आपल्याला 0, 2 and here the coordinate is 3, 0. या पद्धतीने कोऑर्डिनेट्स मिळाले. x अगेन्स्ट y मध्ये इझिली ही लाईन काय करू शकता? ड्रॉ करू शकता. x एक्सिस वर
एक्स ऍक्सेस वर हा कोऑर्डिनेट 3 आहे, एक्स ऍक्सेस वर हा कोऑर्डिनेट 3 आहे, वाय ऍक्सेस वर हा कोऑर्डिनेट 2 आहे, बरोबर आहे. वाय ऍक्सेस वर हा कोऑर्डिनेट 2 आहे. सो यामधून जाणारी लाईन म्हणजेच हा पार्ट झाला काय, 2x प्लस 3y इक्वल टू 6. सपोज 2x प्लस 3y इक्वल टू 6 ही झाली लाईन. हे 10th मध्ये या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे. 10th मध्ये या पद्धतीने प्रॅक्टिस तुम्ही केलेलीच आहे ऑलरेडी, राईट. सो याच्या बाबतीत याचा काय पाहिजे, स्लोप माहित पाहिजे. सो हाऊ टू कॅल्क्युलेट द स्लोप. स्लोप काढताना आपण असं घेऊ की हा हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स 3 आहे, व्हर्टिकल डिस्टन्स 2 आहे. थोडंसं उलट झालं ते रेशो बाबतीत, उलट झालेलं आहे, पण लक्ष द्या हा स्लोप फॉर्मेशन म्हणून येतो. या ठिकाणी हा 90 डिग्री अँगल आहे, 90 डिग्री अँगल आहे. लाईन एक्स ऍक्सिस सोबत केलेला अँगल या पद्धतीने काउंट होतो, तो आउटर साइडने काउंट होतो, इन साइडने नाही. हा जो अँगल आहे लाईन बाबतीतचा तो असा नाही काउंट होणार, या साइडने काउंट होतो, ऑलवेज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने काउंट होतो, राईट. आणि तसं जर पाहायला गेलं तर अबाव 90 डिग्री आहे, अबाव 90 डिग्री आहे, अबाव 90 डिग्री आहे. आणि जर तुम्ही इथं थीटा काउंट जर केलं, थीटा जर काउंट केलं तर टॅन थीटा याला अप्लाय करतात, टॅन थीटा या ठिकाणी अप्लाय करतात. सांगा टॅन थीटा काय आहे, टॅन थीटा काय असेल, बोला पटकन, टॅन थीटा काय असेल, टॅन थीटा किती, टॅन थीटा रेशो फुल करा आशुतोष. ओके, तेच विचारतोय मी, कोणी हो म्हणतं कोणी नाही म्हणतं. ओके, आता चेक करा आशुतोष आहे का व्यवस्थित, आता आशुतोष व्यवस्थित आहे का. ओके, लक्ष द्या. लाईन बाबतीत ऑलवेज या पद्धतीने थिंक होत असतं. ही जी लाईन आहे 2x प्लस 3y प्लस 6 इक्वल टू 0, राईट. 2x प्लस 3y इक्वल टू 6. जर मी कोऑर्डिनेट प्लॉट केले x अगेन्स्ट y साठी, x अगेन्स्ट y साठी, इथे एक ऑब्झर्व होतं, ही लाईन 90 डिग्री पेक्षा जास्त टिल्ट आहे, 90 डिग्री पेक्षा आउटर साइडने जास्त टिल्ट आहे. अँगल मेजर करताना कधीही अँगल कसा मेजर करतात, एक्स ऍक्सेस टू अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, एक्स ऍक्सेस टू क्लॉकवाईज डायरेक्शन नाही, ही चुकीची पद्धत आहे. की आपण फक्त राईट अँगल ट्रायंगल साठी आतमधला थीटा घेतला, राईट अँगल ट्रायंगल साठी आतमधला थीटा घेतलेला आहे. सो याबद्दल टॅन थीटा काउंट करतात, या बाबतीत टॅन थीटा काउंट केलं जातं. ऍक्च्युअली तसं बघितल्यास थीटा आउटसाइडला, थीटा आउटर साइड मध्ये आहे. हा जो राहतो तो 180 मायनस, 180 मायनस किती असेल, थीटा असेल. इनसाइडचा जर अँगल तुम्ही एक्झॅक्ट सांगितलं तर तो पाय मायनस थीटा आहे. बाहेरचा अँगल 90 पेक्षा जास्त आहे, दॅट इज थीटा. इनसाइडचा अँगल पाय मायनस थीटा आहे. ऍक्च्युअली तो पाय मायनस थीटा लिहायला पाहिजे. सो या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता टॅन ऑफ पाय मायनस थीटा इक्वल टू, सांगा इथं अपोजिट 2, adjacent 3, opposite upon adjacent is the tan theta, correct. Opposite upon adjacent is the tan theta, opposite is 2, adjacent is 3. tan चं कन्वर्जन 180 मुळे, tan चं कन्वर्जन पाय मीन्स 180 डिग्री, पाय मीन्स 180, tan चं कन्वर्जन 180 डिग्री मुळे कशामध्ये राहतं, tan मध्ये. थीटा लाइज इन विच क्वाड्रंट, पाय मायनस थीटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट. पाय मायनस थीटा ही क्वांटिटी सेकंड क्वाड्रंटला बिलोंग करते, म्हणून निगेटिव्ह. तो निगेटिव्ह इथं देण्याऐवजी पलीकडे देतोय, इथं देण्याऐवजी पलीकडे, किंवा मायनस टॅन थीटा इक्वल टू 2/3.
So finally tan theta minus 2 by 3 is the answer. Minus 2 by 3 is the answer. Okay. minus 2 by 3 अंतर याला आपण स्लोप म्हणतो. याला काय म्हणतो आपण स्लोप. आणि ही लँग्वेज या लाईन बाबतीत इझिली फॉर्म होण्यासाठी कोइफिशियंट ऑफ x डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ y विथ निगेटिव्ह साइन म्हणजे स्लोप ऑफ लाईनचा हा कन्सेप्ट सांगतात. स्लोप ऑफ लाईन बाबतीत फायनली काय सांगता येईल स्लोप ऑफ लाईन बाबतीत स्लोप ऑफ लाईन स्लोप equal to minus coefficient of x divided by coefficient of y. Coefficient of y. Coefficient of x divided by coefficient of y count होतो. That is yes ax plus by plus c general line जर तुम्ही count केली ax by plus c equal to 0 ही जर general line count केली तर या line बाबतीत slope किती So slope of line equal to minus a by b. Remember this thing. आता असेच कन्सेप्ट 11वीच्या साइडला सांगत जाणार. या पद्धतीनं 11चे कन्सेप्ट पॅरलली सांगत जाणार. दिस इज अ डिफरंट वे ऑफ थिंकिंग ऑफ द लाईन. आणि 10th मध्ये असंच होतं तुम्हाला. लाईन्स ड्रॉ करतो आपण पण स्लोप बद्दल कधी थिंक नव्हतं केलं. स्लोप काय प्रकार आहे? सो या लाईनचा ऑलवेज इन्क्लिनेशन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मेजर करायचं. एक्स पॉझिटिव्ह ऍक्सिस अँड अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननेच मेजर करायचं. आता तुम्ही हा जो इंटरनल अँगल आहे तो रिमेनिंग अँगल म्हणून काउंट केलं. रिमेनिंग म्हणून काउंट केलं. आता लक्ष द्या ही लाईन मी ड्रॉ केली. लाईन ड्रॉ केली त्या बाबतीत मला एक समजतं की हा व्हर्टिकल डिस्टन्स आणि हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स. त्यात इथे अँगल पाय मायनस थीटा आहे. अपोजिट अपॉन ऍडजसंट. अपोजिट अपॉन ऍडजसंट हा फॉर्म दॅट इज टॅन ऑफ पाय मायनस थीटा 2/3. हा ट्रिगो मधला कन्सेप्ट आहे. टॅनचं कन्व्हर्जन 180 डिग्री मुळे टॅन मध्ये राहतं. टॅनचं कन्व्हर्जन पाय मीन्स 180 पाय मीन्स 180 तर तो मायनस टॅन थीटा म्हणून येतो. हा निगेटिव्ह साइन या साइडला ट्रान्सफर होतो. सो टॅन थीटा इक्वल टू मायनस 2/3 इज द स्लोप. मायनस 2/3 इज द स्लोप. यस असं कोणी आहे सर समजलं नाहीये? यस पटकन कारण कन्सेप्ट इतक्या हाय लेवलला जातो पटकन आता तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकणार की काय चाललंय पुढे ते. कारण प्रत्येक वेळेस डायग्राम आणि लाईन ड्रॉ होणं शक्यच नाही. आता शक्यच नाहीये. तुम्हाला पटपट अल्जेब्रिकली कॅच करायचं सगळ्या गोष्टी. अल्जेब्रिकली थिंक करावं लागतं स्लोप किती आणि काय. लाईन इमॅजिन येणारच नाही डोक्यामध्ये. इमॅजिनेशन येणारच नाहीये परत. लवकर जॉईन करायचं. मी परत सांगतो मी डॉट 7 वाजता लेक्चर चालू करतो. डॉट 7 वाजता. एक मिनिट सुद्धा इकडे तिकडे होणार नाही त्याच्यानंतर. तुम्ही लवकर जॉईन करत नाहीत. मी बघितलं फक्त 20 मुलं जॉईन होते 7 o'clockला. एक्झॅक्टली 7 o'clock. नाही इथून पुढे गैरवय करली जाणार नाहीये. लॉस तुमचा आहे. लॉस तुमचा आहे. लॉस तुमचा आहे. काय होतं कळत नाही त्याच्यानंतर काय चाललंय ते सुद्धा समजू शकत नाही. तुम्ही डॉट जॉईन करायला चालू करा. अरे घरात उठून बसून तुम्हाला लेक्चर चालू करता येत नाही. डॉट म्हणजे एकदम रिलॅक्सली चाललंय. कशासाठी पण कशासाठी यू शुड बी ऑन टाइम. मला सांगा धावत पळत थोडीच यायचंय पळत क्लासला तुम्हाला. सध्या तरी तशी सिच्युएशन नाहीये. आपण आपला अलर्ट पाहिजेच त्याच्यामध्ये. सिंपल लक्षात ठेवा लाईनचं इक्वेशन ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 असेल तर स्लोप ऑफ लाईन काढता येतो कोइफिशियंट ऑफ x कोइफिशियंट ऑफ y. हे लक्षात ठेवा मायनस a बाय b. मायनस a बाय b न स्लोप लाईनचा काढता येतं. हाच कन्सेप्ट ही लाईन ऍक्च्युअली ड्रॉ करा 10 प्रमाणे. 10 प्रमाणे लाईन ड्रॉ करा. लाईन ड्रॉ करणं म्हणजे काय y व्हॅल्यू 0 घेणं x कॅल्क्युलेट करायचं असतं. y व्हॅल्यू 0 घेतली म्हणजे x ऍक्सिस वरती आहे. x कोऑर्डिनेट 3 येत. y व्हॅल्यू 0 टाका. y व्हॅल्यू 0 टाकली. -3 बाय इक्वल टू 6 आहे हा सॉरी इक्वल टू 6 इक्वल टू 6 आहे. y व्हॅल्यू 0 टाकली x 3 मिळतं. y व्हॅल्यू 0 टाकली x इक्वल टू 3 मिळतं. x व्हॅल्यू 0 टाकली x व्हॅल्यू 0 टाकली y इक्वल टू 2 मिळतं. तो इथं प्लॉट केला. तो इथं प्लॉट केला. लाईन फॉर्म केली. लाईन फॉर्म केली. हा जो अँगल मिळतो तो अबाव 90 डिग्री आहे. जो अँगल मिळतो तो अबाव 90 डिग्री
सो या ठिकाणी वर्टिकल डिस्टन्स 2 आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स 3 आहे, हे समजून घ्या. लाईन विल कट टू द वाय ऍक्सिस ऍट 2. हा कोऑर्डिनेट आहे 0,2. हा कोऑर्डिनेट आहे 0,2. बरोबर आहे. हा कोऑर्डिनेट आहे 3,0. हा जो कोऑर्डिनेट आहे तो 3,0 आहे. लाईन या दोन पॉइंट मधून पास होते. परत लक्ष द्या, लाईनचा अँगल काउंट कसा करतात. लाईनचा अँगल काउंट एक्स डायरेक्शन पॉझिटिव्ह अँड अँटी क्लॉकवाईज कधी पण मेजर करतात. तर इथं मला एक ऑब्झर्व होतं की हा राईट अँगल ट्रायंगल बनतंय. राईट अँगल ट्रायंगल बनताना दिसतंय. काय केलं या ठिकाणी, इंटरनल अँगल मेजर केला, रिमेनिंग अँगल मेजर केला, तो 180 मायनस थीटा आहे. 180 मायनस थीटा आहे. आणि यासाठी आपण टॅन फॉर्मेशन घेतलं. टॅन काय सांगतो, राईट अँगल ट्रायंगल मध्ये टॅन सेज अपोजिट अपॉन ऍडजसेंट. अपोजिट अपॉन ऍडजसेंट. सो अपोजिट इज 2, ऍडजसेंट इज 3. आता पाय मायनस थीटा हा कन्सेप्ट ट्रिगोशी रिलेटेड आहे. सो टॅनचं कन्वर्जन 180 डिग्री मुळे टॅन जातं आणि लाईज इन द सेकंड क्वाड्रंट. पाय मायनस थीटा हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो, पाय मायनस थीटा हा 180 मायनस थीटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये ही व्हॅल्यू निगेटिव्ह असते. मायनस टॅन थीटा इक्वल टू 2/3, टॅन थीटा इक्वल टू -2/3. सोप्या लँग्वेज मध्ये सांगायचं, हे जरी नाही समजलं तरी सोप्या लँग्वेज मध्ये काय सांगतात, कोएफिशियंट ऑफ एक्स डिवाइडेड बाय कोएफिशियंट ऑफ वाय विथ निगेटिव्ह साइन, डायरेक्ट स्लोप मेन्शन करतात. सो स्लोप इज -2/3. एवढंच फक्त समजून घ्यायचं, एवढंच फक्त लक्षात ठेवायचंय तुम्हाला. कुठलीही लाईन असेल तर तिला मॉडिफाय करा, ax + by इक्वल टू c किंवा प्लस c मध्ये मेन्शन करा. c चा इथं संबंध नाही आलेला, पण कोएफिशियंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशियंट ऑफ y विथ निगेटिव्ह साइन इज द स्लोप म्हणून घेतलं जातं. कोएफिशियंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशियंट ऑफ y. येस ऑर नो? येस, tan इनवर्स ऑफ -2/3 वगैरे होतं ते. दॅट इज द स्लोप म्हणून काउंट केलं जातं. काय करायचंय पुढं, 12th टायटल आहे तुम्हाला. 12th टायटल आहे कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन. अर्थ काय होतं याचं, रॅन्डमली एक्स अगेन्स्ट वाय ऍक्सिस वरच्या कुठल्याही दोन लाईन आणि त्यांचं कंबाईन इक्वेशन. सपोज एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस अगेन्स्ट मध्ये दोन लाईन आहेत, त्यांचे हे इक्वेशन आहेत. सपोज इथं ड्रॉ करतो दोन लाईन. एक लाईन एक्स ऍक्सिस ला पॅरलल घेतो, राईट, which is nothing but y equal to 2. ही फर्स्ट लाईन आहे. सांगा याचा स्लोप किती, या लाईनचा स्लोप किती, या लाईनचा स्लोप किती. सर तिथं काही x दिसत नाहीये, y दिसत नाहीये म्हणजेच काय, 0x + y इक्वल टू 2. बरोबर आहे. सांगा बरं स्लोप इक्वल टू कोएफिशियंट ऑफ x किती आहे, 0. कोएफिशियंट ऑफ y किती आहे, 1 विथ निगेटिव्ह साइन. आन्सर 0. The slope of line is 0. Slope of line is 0. मला सांगा ही लाईन आहे, प्रॉपर फॉर्म मध्ये लिहा. प्रॉपर फॉर्म म्हणजेच काय, ax + by + c या फॉर्मॅट मध्ये लिहिलं तरी चालेल. ax + by + c = 0 या फॉर्मॅटला जर कम्पेअर केलं तुम्ही, तर शेवटी कोएफिशियंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशियंट ऑफ y काउंट होतं. So slope of line is 0. Now another line, this is the first line we can say, or another line, x equal to suppose -3 घेऊ आपण. x equal to -3, x equal to -3. याचा स्लोप किती रे, x equal to -3. म्हणजेच x ऍक्सिसच्या या साइडला -3 ला लाईन कट करते, परपेंडिक्युलर आहे. या लाईनचा स्लोप किती, कसं लिहिणार, x + 0y इक्वल टू -3 किंवा x + 0y + 3 इक्वल टू 0 असं सुद्धा लिहू शकतो. कोएफिशियंट ऑफ x स्लोप इक्वल टू मायनस टाइम्स ऑफ कोएफिशियंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशियंट ऑफ y मायनस कोएफिशियंट ऑफ x किती, 1, कोएफिशियंट ऑफ y किती, 0. सो स्लोप इज नॉट डिफाइन्ड. स्लोप हा नॉट डिफाइन येतो. स्लोप हा नॉट डिफाइन येऊ शकतो. करेक्ट. स्लोप हा नॉट डिफाइन राहणार, दॅट इज इन्फिनिटी म्हणतात. याला मेजर स्लोप नाही. बर, आपला पर्पज कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स.
कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. जस्ट स्लोप कन्सेप्ट त्याला अटॅच सांगितलाय तुम्हाला, त्याचा काही संबंध नाहीये सध्या पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. आता दोन रॅन्डम लाईन ड्रॉ केले तुमच्या समोर, असं काही स्पेसिफिक घेतलं नाही, क्वेश्चन दिलाय असं पण काही नव्हतं. तुम्ही रॅन्डम दोन लाईन ड्रॉ करा एक्स अगेन्स्ट वाय ऍक्सिस वर. हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. रॅन्डम दोन लाईन ड्रॉ करा अँड नाव कंबाईन दॅट. दोन लाईन कंबाईन करायच्यात मला. सो पहिलं इक्वेशन ऑफ लाईन काय आहे? एक्स इक्वल टू -3. सेकंड लाईनचं इक्वेशन वाय इक्वल टू 2 आहे. याला प्रॉपर फॉर्म लिहा. एक्स प्लस 3 इक्वल टू 0, y minus 2 equal to 0. This is the equation number 1. Equation number 2. या दोन लाईन्स आहेत. या दोन लाईन आहेत. ओके. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. या दोन लाईन आहेत. याचं कंबाईन इक्वेशन. कंबाईन इक्वेशन x प्लस 3 चा प्रोडक्ट y मायनस 2 सोबत घेणं म्हणजे कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन. तुम्ही म्हणाल सर इक्वल टू 0 इक्वल टू 0. दॅट इज ही लाईन आहे x प्लस 3 0, y मायनस 2 0. फॅक्टर सारखं शेवटी. पण x आणि y कंबाईन आहेत तिथे. x x मध्ये नाही, x y कंबाईन. सो टेक डाउन इट्स प्रोडक्ट x विथ y, x विथ मायनस 2 -2x प्लस 3y प्लस 3 minus 2 minus 6 equal to 0. So x y minus 2x plus 3y असं राहील. No change. काही चेंज होणार नाही. So this is the combined equation of pair of straight line. याला म्हणतात combined equation of pair of straight line. Combined equation of pair of straight line. समजलं का? Yes. हा लेसन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल टाइप आहे. पूर्णच तसा लेसन आहे. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. लिनियर म्हणजे x ची पॉवर 1, y ची पॉवर 1. पूर्ण तसंच हे आहे. पूर्ण चॅप्टरच तसं आहे. चला एक क्वेश्चन देतो तुम्हाला. हे झालं का सर्वांचं? लिहिलं का तुम्ही? प्रत्येक वेळेस डायग्राम ड्रॉ करत बसायची नाही. लाईन खूप डेंजर असतात. प्रत्येक वेळेस त्याचा पॉइंट काढा, ड्रॉ करा, शक्य नाहीये. एक सिंपल एक्झाम्पल घेतलंय आणि तुम्हाला सांगितलंय. कंबाईन इक्वेशन असं लक्षात ठेवा. ऍक्सेस वरचे कुठल्याही रॅन्डम दोन लाईन त्यांचा प्रोडक्ट तयार करणं म्हणजे कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन तयार करणं. ऍक्सेस एक्स अगेन्स्ट वाय मध्ये जेवढ्या काही लाईन्स तुम्ही रॅन्डमली ड्रॉ करू शकता, कुठल्याही दोन लाईन पिक करायच्या, त्यांचा प्रोडक्ट घेणं म्हणजेच कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. कुठल्याही दोन रॅन्डम लाईन घ्यायचं. रॅन्डम असं काही नाही, स्पेसिफिकच पाहिजे. काही कंडिशन नाहीये त्याच्यासाठी. अगदी एक्स ऍक्सेस वाय ऍक्सेस सुद्धा प्रोडक्ट घेऊ शकता. सांगा बरं इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सेस काय? What is the equation of x axis and what is the equation of y axis? Equation of x axis काय? Equation of y axis काय? सिंपल. आणि त्यांचा प्रोडक्ट घेऊ शकतो का? येस घेऊ शकतो. लक्ष द्या. इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस. इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस म्हणजे y कोऑर्डिनेट 0. म्हणजे y कोऑर्डिनेट 0. इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस म्हणजे y कोऑर्डिनेट 0. करेक्ट? इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस म्हणजे y कोऑर्डिनेट 0. इक्वेशन ऑफ y ऍक्सिस. y ऍक्सिस वर x कोऑर्डिनेट काय असतात? 0 असतात. म्हणून याचं इक्वेशन काय लिहितात? x इक्वल टू 0. न्यू कमर्स लक्षात ठेवा, छोट्या गोष्टी आहेत. x ऍक्सिस वर y कोऑर्डिनेट 0 असतात. लक्षात ठेवा. x ऍक्सिस वर y कोऑर्डिनेट 0 असतात. सो इक्वेशन ऑफ y ऍक्सिस इज x इक्वल टू 0. तुम्ही म्हणाले याचं कंबाईन इक्वेशन होतं का सर? येस होतं. शुअर. प्रोडक्ट ऑफ x y equal to 0 is the combined equation of axis. Combined equation of axis. तेच सांगतोय, तुम्ही रॅन्डमली दोन लाईन पिक करा, प्रोडक्ट घ्या, कंबाईन इक्वेशन. क्लिअर? क्लिअर का? प्रत्येकाला समजलं का काय टायटल आहे ते? व्हॉट इज द टायटल? हे क्लिअर आहे का? आता याच्यामध्ये वेगवेगळे क्वेश्चन्स फॉर्म होतात. वेगवेगळे व्हरायटीज ऑफ क्वेश्चन फॉर्म होतात. मग त्या क्वेश्चन मागे तुम्हाला 11 ची लिंक येते. म्हणजे स्लोप आला, राईट? स्लोप मेन आहे जो की 11th मधून तुम्हाला वर्कआउट व्यवस्थित करावं लागेल. एक क्वेश्चन देतो, परत एकदा कंबाईन इक्वेशन तयार करून दाखवायचं तुम्हाला.
Find the combined equation of the following pair of lines. Page number 119, exercise 4.1. Exercise 4.1, page number 119. Exercise 4.1, page number 119. Find the combined equation of the following pair of lines. 2x plus y equal to 0. Second line, 3x minus y equal to 0. 3x minus y equal to 0. याचं तुम्हाला कंबाईन इक्वेशन तयार करायचं. याचं तुम्हाला कंबाईन इक्वेशन तयार करायचं. अगदी सिंपल पार्ट. फर्स्ट लाइन, सेकंड लाइन, दोन्हीचं प्रोडक्ट. This is a combined equation. 2x plus y चा प्रोडक्ट 3x minus y सोबत. That's it. फॅक्टर सारखं झालं इथं. करेक्ट? फर्स्ट फॅक्टर इक्वेट टू 0, फर्स्ट लाइन. सेकंड फॅक्टर इक्वेट टू 0, सेकंड लाइन. इलिमिनेशन टेक्निक. काढ बरं इलिमिनेशन टेक्निकने आन्सर सांग बरं. काय लावतो इलिमिनेशन टेक्निक काय माहिती? नो. काय थिंक करतो इलिमिनेशन? कुठून आलं इलिमिनेशन इथं? ओके, लक्ष द्या. प्रोडक्ट ऑफ x विथ x किती असेल? 3 into 2, 6x square. 2x into 3x करा रे. 6x square. 6x square. 2x into minus y. 2xy plus 3xy. हा याला प्रोडक्ट. y ने y ला minus y square equal to 0. Minus y square equal to 0. So equation finally 6x square plus xy या दोघांचा कंबाईन पार्ट. xy आहे कारण xy चा कोएफिशिएंट -2, xy चा कोएफिशिएंट +3 आहे आणि शेवटी -y square. शेवटी -y square equal to 0. So this is combined equation of pair of line. अवघड आहे का रे? अवघड आहे का? 12वी सोपी आहे, 11वी अवघड आहे. आता येईल तुमच्या लक्षात थोड्या वेळात. तुमच्या लक्षात येईल थोड्या वेळात की 12वी अवघड नाही, 11वी अवघड आहे. आता 11वी टच करते याला आणि हळूहळू ट्रबल तयार होतात. हळूहळू ट्रबल होतं. 11वी व्यवस्थित करा, 12वी खूप सोपी आहे. 11वी व्यवस्थित आली पाहिजे. आता बघा 11वी कशी नडते ते बघू आता किती जणांना येईल. हे झालं का सगळ्यांना? कोण सांगतं रे की लाईनचा टाइप कुठला आहे? किती जणांना समजतो हा? 2x plus y equal to 0. तुम्ही जर याला कम्पेअर केलं ax by plus c equal to 0 सोबत, तर a कोएफिशिएंट 2 आहे, b 1 आहे, c किती आहे? 0. काय सांगतात? काय कन्क्लुजन करतात या लाईन बाबतीत? या लाईन बाबतीत काय कन्क्लूड आहे याचा अर्थ? ax by plus c equal to 0 जनरल इक्वेशन ऑफ लाईन म्हणतात याला. a 2 आहे, b 1 आहे, c गायब आहे, 0 आहे c. काय म्हणतात याला? The line passing through origin. The line passing through origin आहे. 2x equal to minus y. बरोबर आहे का? किंवा y equal to minus 2x म्हणू शकता. आणि त्याला आपण कम्पेअर करतो y equal to mx. y equal to m into x. याच्यात कॉन्स्टंट नाही. y equal to mx म्हणतात. जनरली लाईन असं पण लिहितात y equal to mx plus c मध्ये पण लिहितात. y equal to minus 2x आलाय सध्या आणि c ची व्हॅल्यू 0 आहे. सो या ठिकाणी जर कम्पेअर केलं तुम्ही तर m ची व्हॅल्यू -2 स्लोप म्हणून या पद्धतीनं कम्पेअर होतो. जर c 0 असेल, c नसेल तर लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. करेक्ट? लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. लिहून ठेवा रे, लिहून ठेवा पटकन. 2x plus y equal to 0 लिहा पहिल्यांदा. ax plus by plus c equal to 0. परत सांगणार नाहीये. a2 आहे, b1 आहे, c गायब आहे म्हणजे 0 आहे. We can write this equation in this format. फॉर्मॅट काय सांगतो? 2x हा प्लस y आहे या साइडला मायनस y. लिहा पटपट लिहा. हा निगेटिव्ह साइन आहे. y इक्वल टू -2x झालं. y इक्वल टू mx ला कम्पेअर होतो.
आपल्याला 10 मध्ये असं झालेलं असेल कदाचित, चुकून 10 पास असाल तर हे लक्षात ठेवा, y इक्वल टू mx प्लस c होतं आपल्याकडे. चुकून 10 पास झाला असाल तर हे लक्षात ठेवा, y इक्वल टू mx प्लस c असतं. y इक्वल टू -2x प्लस c ची व्हॅल्यू 0, c ची व्हॅल्यू 0, राईट. y इक्वल टू mx फॉर्मॅट मध्ये हा m -2 आहे, याला स्लोप म्हणतात. हे अनदर मेथड ऑफ टू कम्पेअर द स्लोप. कंपॅरिझन ऑफ स्लोप काढण्यासाठी अनदर फॉर्म आहे. तुम्ही याला ax प्लस by प्लस c सोबत सुद्धा कम्पेअर केल्यास इथे सुद्धा स्लोप काढता येतं. या लाईनचा इथे सुद्धा स्लोप काढता येतं. काय या ठिकाणी स्लोप? स्लोप इक्वल टू कोएफिशियंट ऑफ x इज 2, y इज 1, सो स्लोप इज -2. तुम्ही या मेथडने गेलात काय आणि या मेथडने गेलात काय, वन अँड द सेम आहे. कन्फ्यूज होऊ नका, फक्त एवढं सांगायचं याच्यामध्ये. कन्फ्यूज होऊ नका, हे सुद्धा सेम आहे, हे सुद्धा सेम आहे, फक्त लिहिण्याची पद्धत वेगवेगळी आहे. लिहिण्याची पद्धत वेगवेगळी आहे. इथं लिहिण्याची पद्धत y इन टर्म्स ऑफ mx प्लस c फॉर्मॅट आहे. लाईन तीच आहे, लाईन तीच आहे, लिहिण्याची पद्धत वेगळी आहे फक्त. एक फॉर्मॅट ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 असतो, लक्षात ठेवायचं आहे. otherwise we can write it as y equal to mx plus c सुद्धा असं कन्वर्ट करू शकतात. दोन्ही मेथडनी जा, स्लोप मात्र सेम, तो काही चेंज नाही होणार. सो हा जनरल इक्वेशन ऑफ लाईन म्हणतात. आणि याला कुठला फॉर्म म्हणतात रे? याला कुठला फॉर्म म्हणतात? y equal to mx plus c ला कुठला फॉर्म म्हणतात? स्लोप इंटरसेप्ट. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन. तर या ठिकाणी फक्त काय सांगायचं होतं फायनली, जर c कॉन्स्टंट जर 0 असेल तर लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असतो, हे लक्षात ठेवा. लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ही लाईन सुद्धा कॉन्स्टंट c नाही आहे, लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे. ही सुद्धा लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे. याच्यामध्ये c कॉन्स्टंट नाही आहे, एक्स वाय ला कोएफिशियंट आहेत, एक्स वाय ला कोएफिशियंट आहे. लाईन पासिंग थ्रू ओरिजिन होणार आहे या केसमध्ये, कॉन्स्टंट नाही आहे, कॉन्स्टंट नाही या केसमध्ये, तसं लक्षात ठेवायचं. काय शिकतोय आपण? काय शिकतोय आपण? द लाईन, एनी टू लाईन्स, रॅन्डमली एनी टू लाईन्स, त्यांचा प्रोडक्ट घेणं म्हणजे कंबाईन इक्वेशन. दॅट्स इट. कंबाईन इक्वेशन तयार करणं. x plus 2y minus 1, x plus 2y minus 1 equal to 0. First line. Second line, x minus 3y plus 2 equal to 0. Kara combine equation. Form its combine equation. Form its a combine equation. Form its combine equation. Latecomers लवकर जॉईन होत चला. लेटकमर्स लवकर जॉईन व्हायचं. डॉट 7 वाजता मी वेटिंग रूम लावून ठेवणार इथून पुढे. नाही ना 7 वाजता तुम्ही आतमध्ये येऊ शकत, बाहेर राहायचं आता इथून पुढे. नेक्स्ट लेक्चर पासून तुम्ही तसंच करणार. नाही तुम्हाला 7 वाजता येणं होत तर बाहेर राहायचं लेक्चरच्या. तुम्हाला तसंच केलं पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही नाही शिकणार व्यवस्थित. आपलं मनाला वाटेल त्यावेळेस येतात. वेटिंग रूम लावून ठेवणार आहे आता. आतापर्यंत नाही लावले, पण इथून पुढे कंपल्सरी असेल वेटिंग रूम. कंबाईन इक्वेशन तयार करायचं. कंबाईन इक्वेशन म्हणजे x प्लस 2y मायनस 1 पहिला ब्रॅकेट, x मायनस 3y, x मायनस 3y प्लस 2 इक्वल टू 0. याचा प्रोडक्ट घ्यायचा, प्रोडक्ट घ्यायचं. x चा प्रोडक्ट x सोबत, x चा प्रोडक्ट x सोबत, x चा स्क्वेअर, x चा प्रोडक्ट मायनस 3y सोबत, मायनस 3xy, x चा प्रोडक्ट 2 सोबत, 2x. हा झाला x चा प्रोडक्ट विथ ऑल each terms in the second bracket. x ने x ला, x ने मायनस 3y ला, x ने 2 ला प्रोडक्ट. आता प्लस 2y ने x ला 2xy, 2y ने मायनस 3y ला मायनस 6y स्क्वेअर, मायनस 6y स्क्वेअर, 2y ने 2 ला, that is 4y,
4y. ओके, 2y नी x ला, 2y नी 3y ला, 2y नी 2 ला, या पद्धतीने प्रोडक्ट घेतलेला आहे. ओके, नेक्स्ट -1 नी राहिला फक्त. -1 नी सेकंड ब्रॅकेटच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. -1 नी सेकंड ब्रॅकेटच्या प्रत्येक टर्मला -x, राईट, -x प्लस 3y, मायनस प्लस 3y, -2 इक्वल टू 6, इक्वल टू फायनली एक्स स्क्वेअर असं लिहायचं, लिहिताना लक्षात ठेवा. एक्स स्क्वेअर त्यानंतर वाय स्क्वेअर लिहायचं रे, -6y². पहिले एक्स स्क्वेअर लिहायचा, नंतर वाय स्क्वेअर लिहायचा. त्यानंतर एक्स वाय टर्म्स चेक करा. एक्स वाय टर्म्स कंबाईन करतात. त्यानंतर एक्स वाय टर्म्स कंबाईन करा. किती झालं या ठिकाणी? -1xy -xy झालं. ठीक आहे. त्यानंतर एक्स लिहायचं आहे. त्यानंतर एक्स लिहायचं आहे. हा 2x आणि -x, सॉरी, हा 2x आणि -x किती होतात चेक करा. +2x आणि -x किती होतात? +x होतात. +x होतात. व्हॉट अबाउट द y? व्हॉट अबाउट द y? एक 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 कम्पेअर करा व्यवस्थित लिहा, काही गडबड घाई नाही का करू. हा 4y, त्यानंतर हा 3y किती झालं रे? 7y. 7y. अँड लास्टली कॉन्स्टंट चेक करा कुठे आलाय. Constant -2 आलेला. So this is final equation of combined equation of pair of lines. Is the combined equation of pair of lines. सगळ्यात सुरुवातीला काय? x स्क्वेअर असेल तर x स्क्वेअर घ्यायचा, y स्क्वेअर असल्यास y स्क्वेअर घ्यायचा. त्यानंतर एक्स वाय टर्म्स चेक करा. एक्स वाय टर्म्स या ठिकाणी एक आलेला आहे, राईट. इथे एक आलेला आहे एक्स वाय टर्म इथे आलेला आहे. दोघांचं कॅल्क्युलेशन करून पुढे लिहा. त्यानंतर इथे एक्स आलेला आहे, या ठिकाणी एक्स आलेला, बरोबर आहे का? इथे एक्स, इथे एक्स आलाय, तो लिहा पुढं. त्यानंतर वाय साठी लिहा 4y, 3y, 7y आणि कॉन्स्टंट -2 इक्वल टू 0. अर्थ समजला का याचा? ही कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन आहे. तुमच्या मनाने तुम्ही कुठलीही लाईन घ्या, प्रोडक्ट घ्या, दॅट इज कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स म्हणून येतो. असा क्वेश्चन एक्झामला येतो का? बिलकुल नाही. इथून पुढचे क्वेश्चन्स एक्झामला येतात, ते फक्त समजण्यासाठी आहे की एक्झॅक्ट झालं काय या ठिकाणी. इथं कंबाईन इक्वेशन तुम्ही तयार केलं, इथं मार्क करून ठेवा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. पुढे तुम्हाला असं इक्वेशन दिसेल, ax² by² प्लस 2hxy लिहून ठेवा, प्लस 2gx 2fy प्लस c इक्वल टू 0. असं इक्वेशन तयार होतं. याला जनरल सेकंड डिग्री इक्वेशन म्हणतात. जनरल सेकंड डिग्री इक्वेशन म्हणतात याला. हे लिहिलं का रे? याच्या खाली लिहून ठेवा फक्त, काही विचारू नका प्रश्न, कारण हा पुढे आहे. येस 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 अर्णव, करेक्ट. सर्कलशी रिलेटेड दिसतोय हा. सर्कलशी रिलेटेड आहे. सर्कल मध्ये काय नसतं, फक्त याच्यातलं काय नसतं. सर्कल मध्ये कुठली तरी टर्म नसते, याच्यामध्ये येऊ शकत नाही. ते टर्म येऊ शकत नाही. प्रोडक्ट ऑफ एक्स वाय टर्म मिसिंग असते, त्यावेळेस हा सर्कल पार्ट होऊ शकतो. हा, मग मॅथमॅटिकली काय सांगायचंय? मॅथमॅटिकली काय सांगायचंय त्यांना? कुठलंही असू द्या, स्ट्रेट लाईन असू द्या, इथून एवढा पार्ट कट करून टाका. लक्ष द्या काय सांगताय. आता एक्स आला, वाय आला, सी आला, हे तीन जर तुम्ही अंडरलाईन केलं तर ही लाईन आहे. हे तीन जर फॉर्म्स घेतले तर लाईन आहे, करेक्ट. आणि तुम्हाला माहिती आहे एक्स वाय जर गायब केलं मी तर x² y² 2gx 2fy प्लस c इक्वल टू 0. ही टर्म नसेल तर सर्कल आहे. ऑब्झर्व होत आहे? ही टर्म नसेल तर सर्कल आहे. ही टर्म असेल तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. कंपल्सरी नाही, कंपल्सरी नाही, याची कंडिशन आहे. परत याची कंडिशन आहे,
याच्यामध्येच हायपरबोला आहे, याच्यामध्येच पॅराबोला आहे, याच्यामध्येच इलिप्स आहे. सगळे इक्वेशन हा कव्हर करतो, सगळे इक्वेशन कव्हर करतो. म्हणून याला लँग्वेजली जनरल इक्वेशन म्हणून हा कन्सिडर केला जातो. मला सांगा, या 3 टर्म्स मी कट केल्या, इथून इतका पार्ट कट केला, एवढाच पार्ट ठेवला. एवढा पार्ट ऑब्झर्व करून सांगणार आहे, दिसायला थोडंसं विचित्र आहे, पण ऑब्झर्व करा. एक्स आहे, वाय आहे, कॉन्स्टंट आहे. दिस इज कॉल्ड एज स्ट्रेट लाईन. आणि सपोज हे सगळं 0 आहे, त्या केसमध्ये हे सगळं 0 आहे, ही स्ट्रेट लाईन झाली. हा पार्ट नाही आहे सपोज, आणि हा पार्ट परत अटॅच झाला, तर कदाचित सर्कल होण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. ax² by² 2gx 2fy plus c equal to 0. xy नाही आहे त्या केसमध्ये. xy नसेल तर सर्कल होण्याची पॉसिबिलिटी सगळ्यात जास्त आहे. म्हणजे लक्षात ठेवा, एकच इक्वेशन कशाला ऑपरेट करतं. एक तर स्ट्रेट लाईन, दुसरं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन होऊ शकतो. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन होऊ शकतो, कधी कधी होत नाही, हे तर आपल्याला शिकायचं आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं पण इक्वेशन आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं पण इक्वेशन आहे. हे सर्कलचं पण इक्वेशन होऊ शकतं, सर्कल इक्वेशन पण होऊ शकतं. त्यानंतर कोनिक्स मध्ये 3 प्रकार, कोनिक्स मध्ये 3 प्रकार. त्यामध्ये इलिप्स, हायपरबोला, पॅराबोला. इलिप्स, पॅराबोला, इलिप्स आणि हायपरबोला. पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला. या पद्धतीने हे सगळ्याच रिप्रेझेंटेशन करतात, सगळ्यांचं रिप्रेझेंटेशन करतात. स्ट्रेट लाईन असेल तर एवढा पार्ट गायब, याला अर्थ इथून एवढंच पार्ट कॅरी करतो. स्ट्रेट लाईन असेल तर. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असेल तर हे शुअर आहे, काही डाऊट नाही. फक्त याची काही कंडिशन आहे, ते तुम्हाला शिकायचं या चॅप्टर मध्ये, की दिलेलं इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे किंवा नाही. फिक्स क्वेश्चन असल्यासारखं असतं, फिक्स क्वेश्चन असल्यासारखं असतं. दिलेलं लाईनचं इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे किंवा नाही असं ते इंडिकेट करतात. तुम्ही पहा, फिजिक्स मध्ये समवॉट क्वेश्चन तुम्हाला असा दिसला असेल कुठे ना कुठेतरी. समवॉट पॅराबोलाचं इक्वेशन या पद्धतीने येतं, x² मध्ये येतं, y इन टर्म्स ऑफ x² येतं, किंवा x इन टर्म्स ऑफ y² येतं. कधी कधी ते ट्रॅजेक्टरी प्रोजेक्टाईल मोशन मध्ये आहे बा, हे इक्वेशन असं कम्पेअर होतं. काही टर्म्स मिसिंग असतात, काही टर्म्स, जसं सर्कलचं इक्वेशन घ्यायचं असेल तर ही टर्म मिस असते सर्कल इक्वेशन मध्ये. बाकी हे सगळ्यांचं काय करतं, रिप्रेझेंटेशन करतं अल्जेब्रिकली. तर हे अल्जेब्रिकल क्रॉस चेक शिकतात, आणि हेच क्वेश्चन JEE ला येतात. दिलेलं इक्वेशन सर्कलचं आहे का, कोनिक्स मध्ये पॅराबोला, इलिप्स आहे का, हायपरबोला आहे, स्ट्रेट लाईन आहे का, पेअर ऑफ स्ट्रेट, असं विचारतात. स्ट्रेट लाईन पटकन कळतो, पण स्ट्रेट लाईन पटकन कळतो म्हणून हा क्वेश्चन कधी विचारत नाही. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे का असं विचारू शकतात JEE ला आणि CET ला पण. सर्कलचं इक्वेशन आहे का हे सुद्धा विचारू शकतात. पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला कुठली टाईप आहे हे सुद्धा विचारू शकतात. म्हणजे लक्षात ठेवा, ब्रॉड ऑफ व्ह्यू ऑफ इक्वेशन आहे जे की आज लर्न करतात. दॅट इज अ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हणून इथं सध्या तरी आहे, पण हे त्याचं जनरल इक्वेशन आहे, जनरल इक्वेशन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता याच्यात व्हरायटी खूप आहेत, जे की 11th ला लिंक करतात. 11th ला लिंक करतात त्या व्हरायटीज. 11th ला लिंक करतात त्या व्हरायटीज. ओके, find the combined equation of the pair of lines. लिहा क्वेश्चन. फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. टायटलच देऊन ठेवा. त्याच्या अंडर मध्ये पासिंग थ्रू 2,3, पासिंग थ्रू find the combined equation of pair of lines. Find the combined equation of pair of line passing through 2,3 and parallel to coordinate axis. And parallel to coordinate axis. 11वी चालू झालं, 11वी चालू झालं, 12वी त्याला अटॅच असते. 12वी त्याला अटॅच. 12वी सोपं आहे, 12th सोपं आहे. 2 इक्वेशन घ्यायचं, प्रोडक्ट घ्यायचं, आन्सर काढायचं. काय जमत नाही, 11वी जमत नाही, हे सगळ्यात मोठं अवघड आहे. प्रत्येक मुलाला सांगा 12वी करू का न करू चालतं, पण 11वी मात्र केली पाहिजे. 11th मात्र शुअरली केली पाहिजे. 12वी नाही केली तरी चालते, पण 11वी पहिले केली पाहिजे. आता पहा, 11वी नडते, इथं येतच नाही. पुढं काय करता 12वी करून? येतच नाही, तर प्रोडक्टच घेता येत नाही तुम्हाला. इक्वेशन काढल्याशिवाय प्रोडक्ट येत नाही. किती जणांना येतं मला ते पाहायचंय आता. पासिंग थ्रू 2,3 आहे, पॅरलल टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस आहे.
क्वेश्चनचं टायटल आहे फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स. Find the combined equation of pair of line passing through 2, 3 and parallel to the coordinate axis. Parallel to the coordinate axis. Parallel to the coordinate axis. सांगा. किती जणांना येईल हे पासिंग थ्रू 2, 3 and parallel to coordinate axis? किती जणांना सुचेल सर हे असं आहे आणि याचं कंबाईन इक्वेशन हे आहे? 2, 3 कुठल्या क्वाड्रंट मध्ये? 2, 3 कुठला क्वाड्रंट? आता याचं इमॅजिनेशन ड्रॉइंग मध्ये करू शकता. याचं इमॅजिनेशन तुम्ही ड्रॉ करू शकता याला इझी. लक्ष द्या. 2, 3 lies in first quadrant. टेंटेटिव्ह ड्रॉ करतोय, एक्झॅक्ट नाहीये. 2, 3 हा झाला 2, 3. आता लाईन पॅरलल शब्द आला. या पॉइंट मधून जाणाऱ्या लाईन पॅरलल टू द एक्स ऍक्सिस ड्रॉ करा. एक्स ऍक्सिस ला पॅरलल लाईन, याचं इक्वेशन सांगणार आहे. एक्स ऍक्सिस ला लाईन पॅरलल आहे, पॅरलल टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस म्हणतंय. बरोबर आहे का? 2, 3 मधून जाणारी लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस. याचं इक्वेशन कोण सांगतं? काय इक्वेशन काय याचं? या लाईनचं इक्वेशन काय? तन्वी रॉंग, सृष्टी करेक्ट, नीरज यस करेक्ट, बरोबर यस. पट 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 पट. ऋतुजा रॉंग, हर्षवर्धन यस, प्रनिल करेक्ट, अनिकेत करेक्ट, श्रावणी करेक्ट. अरे राजन इथं असतं तुमचं y=0. इथं असतं y=0. एवढं तरी लक्षात ठेवा. एक्स ऍक्सेस वर y कोऑर्डिनेट 0 असतात. कितीने शिफ्ट झाली रे ही लाईन? ही लाईन उचलून इथं ठेवली. किती वर्टिकल डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हिने? वर्टिकल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं राजन? वर्टिकल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं याने? 3 डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. म्हणजेच हा एक्स कोऑर्डिनेट आहे, हा वाय कोऑर्डिनेट आहे. 3 डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, 1, 2 and 3. म्हणून हा y=3 आला. जर खाली असतं तर निगेटिव्ह, खाली असतं तर निगेटिव्ह, वरती आल्यामुळे y=3. इक्वेशन y=3 द्यायचं त्यांना. इक्वेशन y=3 द्यायचंय. येस विनम्र, बरोबर आहे. y इंटरसेप्ट इज 3. आता सांगा सेकंड लाईन कुठे रे? सेकंड लाईन पासिंग थ्रू 2, 3 मधून जाणारी आणि पॅरलल टू द ऍक्सिस म्हटलंय, लक्षात ठेवा. पॅरलल टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस. मग पॅरलल टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस 2, 3 मधून जाणारी लाईन आता कशाला पॅरलल आहे? कशाला पॅरलल आहे? रेड लाईन जी ड्रॉ केलेली आहे ती पॅरलल कशाला आहे? ही लाईन जी ड्रॉ केली आहे ती कशाला पॅरलल आहे? पॅरलल कुठल्या ऍक्सिसला आहे? वाय ऍक्सिसला पॅरलल आहे. मग सांगा वाय ऍक्सिसला पॅरलल असल्यास लक्षात ठेवायचं हा वाय ऍक्सिस आहे, राईट. हा एक्स ऍक्सिस होता पूर्वी. वाय ऍक्सिस वर एक्स कोऑर्डिनेट काय असतात? 0 असतात. इथे ते इक्वेशन, इथे ते इक्वेशन. मला सांगा आपल्याला या लाईनचं इक्वेशन काढायचं, याचं नाही, याचं काढायचं. किती डिस्टन्सने शिफ्ट आहे आता ही लाईन? किती डिस्टन्सने शिफ्ट आहे? किती डिस्टन्सने शिफ्ट आहे? 2 डिस्टन्सने शिफ्ट आहे. का? कारण x2 आहे, x2 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे. म्हणजे या लाईनचं इक्वेशन किती झालं? x=0 झालं का? 0 म्हणणारे कळालं का कुठे मिस्टेक झाली होती तुमची? 0 म्हणणारे कळालं का? सो राईट डाऊन इक्वेशन ऑफ लाईन्स passing through 2, 3 parallel to coordinate axis. Parallel to coordinate axis. Parallel to coordinate axis. So पहिल्या लाईनचं इक्वेशन येतं x=2 and y= किती येतं? 3. काय येतं? त्याचं रिझन जस्टिफाय केलं इथं. प्रत्येक वेळेस तसं होणार नाही. कदाचित क्वेश्चन इज आहे, डायग्राम ड्रॉ करू शकतो, प्रत्येक वेळेस शक्य नाहीये. लक्ष द्या या ठिकाणी. एक्स ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस वरती y कोऑर्डिनेट 0 असतात. म्हणून y=0 इथं आला तुमचा. इथं येऊ शकत नाही y=0. का? कारण एक्स ऍक्सिस पासून 3 डिस्टन्सनी वरती आहे आपण. एक्स ऍक्सिस वर 3 डिस्टन्सने वरती आहे म्हणजे वर्टिकल डिस्टन्स झालं. वर्टिकल डिस्टन्स म्हणजे y कोऑर्डिनेट 3 आहे म्हणजे y=3 झालं. y=3 झाला. हे समजून घ्या.
आता लक्ष द्या, त्याच पॉइंट मधून जाणारी ही दुसरी लाईन आहे, सेकंड लाईन आहे, ही सेकंड लाईन. बर, या ठिकाणी वाय ऍक्सिस घ्या. वाय ऍक्सिस वर एक्स कोऑर्डिनेट 0 असतात. इथं आला तो एक्स इक्वल टू 0. पण कितीने शिफ्ट आहे ही लाईन? 2 डिस्टन्सने शिफ्ट आहे. हॉरिझॉन्टली 2 डिस्टन्सने शिफ्ट आहे. हॉरिझॉन्टली 2 डिस्टन्सने शिफ्ट आहे, म्हणजे एक्स इक्वल टू 2 या लाईनचं इक्वेशन आहे. काय सांगायचं मला? एक्स इक्वल टू 0 म्हणणार आहे आणि वाय इक्वल टू 0 म्हणणार आहे. क्लिअर आहे का आता? एक्स इक्वल टू 0, वाय इक्वल टू 0 म्हणणारे क्लिअर आहेत का? खूप चुकीचं करताय काहीतरी. थिंक करा व्यवस्थितपणे. येस, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर नाहीये त्याच्यामध्ये. प्रत्येक वेळेस आला पाहिजे याची काही नेसेसिटी नाहीये. सो फर्स्ट लाईन एक्स मायनस 2 इक्वल टू 0, सेकंड लाईन वाय मायनस 3 इक्वल टू 0, कारण या ऍक्सेसला पॅरलल लाईन्स आहेत. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आलाच पाहिजे याची काही गरज नाहीये. सो कंबाईन इक्वेशन एक्स मायनस 2 वाय मायनस 3 इक्वल टू 0. असंच क्वेश्चन मी सुरुवातीला घेतला होता, पण डायरेक्ट दिलं होतं. इथं त्यांनी पासिंग थ्रू दिले. सांगा प्रोडक्ट ऑफ एक्स वाय, product of xy minus 3x minus 2y minus minus plus 6 equal to 0. This is the combined equation of line. Combined equation of pair of lines is the combined equation of pair of lines is the combined equation of pair of lines. Yeah, next question. Is the combined equation of pair of lines. Next question here. इलेव्हन्थ आहे हे सगळं. 11th 12th नाही आहे. 12th फार सोपं आहे. प्रोडक्ट घेतलं संपला विषय. 11th नडतं, तेच सांगतोय 10वीच्या मुलांना व्यवस्थित सांगा समजून. 11th करा. 11th रिलॅक्स करतात. 11th क्लिअर केली, 12वी खूप रिलॅक्स आहेत. अनुभवी बॅच मध्ये आहेत ना अनुभवी. 11वी येत नाही सर, आम्ही 12वी तर चालतं सर. तसं चालतं तर चालवा गाडी. बघा एक एक क्वेश्चन अडतात त्याच्यामुळे. हा पुढचा क्वेश्चन आहे. पासिंग थ्रू 2,3. पासिंग थ्रू 2,3. कंबाईन इक्वेशन काढायचं थोडक्यात. पासिंग थ्रू 2,3. Combine equation of line. Find the combined equation of line passing through 2,3 and perpendicular to the lines. And perpendicular. And perpendicular to the lines. Perpendicular to the lines. 3x plus 2y minus 1 equal to 0. First equation. And x minus 3y plus 2 equal to 0. X minus 3y plus 2 equal to 0. याला perpendicular आहे. Passing through 2,3 perpendicular to the lines. या दोन्हीला perpendicular असणाऱ्या लाईन्स पहिले तयार करावे लागतात. Passing through 2,3. So 11th चा कन्सेप्ट काय सांगतो परत एकदा इकडे लक्ष द्या. 11th चा कन्सेप्ट काय सांगतो? सपोज एक लाईन आहे, त्या लाईन वरचा पॉइंट माहिती आहे. त्या लाईन वरचा पॉइंट माहिती आहे x1 y1 आणि एक जनरल पॉइंट असतो. P is the general point and A is the given point. A x1 y1 given point. ओके, जो की 2,3 आहे सध्या. आपल्याकडं 2,3 आहे. ओके, नेक्स्ट P हा जनरल पॉइंट आहे. सांगा AP चा स्लोप ऑफ AP 2 पॉइंट फॉर्म ने सांगणार आहे. काय असतं? y minus y1, y मधला डिफरन्स डिवायडेड बाय x मधला डिफरन्स x minus x1. सो स्लोप ऑफ AP m ने डिनोट करतोय. y minus y1 divided by x minus x1. So y minus y1 equal to m x minus x1. This is equation of line passing through point. 11th चा concept आहे. Is the equation of line passing through the point. पटकन मेन्शन करून ठेवायचं रे.
जे 11वीला नव्हते डायरेक्ट 12वीला जंप मारून आलेत ना, त्यांनी हे लिहून ठेवा. 11चे स्टुडंट जे 11ला होते त्यांना येतं हे सगळं, फक्त रिकॉल केलं की त्यांना पटकन माइंड मध्ये बसतं, कारण त्यांनी याच्यावरती बरेच क्वेश्चन सॉल्व्ह केलेत. याच्यावरती बरेच क्वेश्चन सॉल्व्ह केलेत त्यांनी. या दोन्ही पॉइंटचा स्लोप y minus y1 x minus x1 m equal to y minus y1 x minus x1 स्लोप ऑफ AP म्हणू आपण. y minus y1 इथं ठेवलंय मी आणि या दोघांचा प्रोडक्ट होतो mx minus x1. हे इक्वेशन रिपीट येणार, भरपूर वेळेस येणार हे इक्वेशन, लक्षात ठेवा. हे इक्वेशन खूप वेळेस येणार आहे आपल्याला. हे झालं का लिहून ठेवा 11th वर टायटल टाकायचं 11th, नाहीतर 11th एक पेजेस बनवून ठेवा तुम्ही. 11 साठी 2-3 पेजेस ठेवा. 11 साठी 2-3 पेजेस सोडून द्या सर, तिथं फोल्ड करून ठेवा ते पेजेस. तिथं आलं की 11th स्टार्ट करायचं, बाकी 12th कंटिन्युएशन ठेवत चला, म्हणजे ट्रबल नाही होणार तुम्हाला. मध्येच 11 मध्येच 12 नाही, मी तसं शिकवणार आहे आता, पर्यायच नाही त्याला. काय होतं, मी समरी काढून दिली की लक्षात येत नाही मुलांना, ती समरीच लक्षात येत नाही का, कारण असं एक्झाम्पल पाहिजे पॅरलल एक्झाम्पल असल्याशिवाय लक्षात येत नाही. ओके, स्टार्ट द क्वेश्चन नाव. हे इक्वेशन आपल्याला लागणार आहे. या इक्वेशनचा स्लोप त्यांनी कंडिशनल दिलेला आहे तुम्हाला, आणि कंडिशन आहे परपेंडिक्युलर. काय कंडिशन आहे, परपेंडिक्युलर कंडिशन. ओके, सो फर्स्ट लाईनचं इक्वेशन मी लिहितोय 3x plus 2y minus 1 equal to 0. या लाईनचा स्लोप किती, स्लोप ऑफ दिस लाईन इज व्हॉट. या लाईनचा स्लोप किती, या लाईनचा स्लोप किती शिकवलं ना. काय शिकवलं, कोइफिशियंट ऑफ x डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ y. कोइफिशियंट ऑफ x डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ y. या लाईनचा स्लोप -3/2. करेक्ट. आता या लाईनला परपेंडिक्युलर लाईन किंवा सेकंड लाईनचा स्लोप सांगा. x - 3y + 2 = 0. याचा स्लोप किती रे, या लाईनचा स्लोप किती, या लाईनचा स्लोप किती, सेकंड लाईनचा स्लोप किती. सेकंड लाईनचा स्लोप व्हेरी इझी 1/3. सेकंड लाईनचा स्लोप 1/3. करेक्ट. नाव बरोबर आहे. याला परपेंडिक्युलर, पहिल्या लाईनला परपेंडिक्युलर, लक्षात ठेवा. हे झालं का सर्वांचं, लिहून ठेवलं का, हे पुढे येणार आहे आपल्याला. हे इक्वेशन गरजेचं आहे आपल्याला, इक्वेशन गरजेचं आहे. वी नीड दिस इक्वेशन, इक्वेशन लागणार आपल्याला हे. आता लक्ष द्या, ही लाईन आहे, ही लाईन आहे, राईट. ही लाईन आहे, याला परपेंडिक्युलर लाईन, याला परपेंडिक्युलर लाईन, याला परपेंडिक्युलर लाईन. 3x + 2y - 1 = 0 ही एक लाईन आहे, राईट. आणि याला परपेंडिक्युलर लाईन इथे लिहितोय, याला परपेंडिक्युलर लाईन. आता लक्ष द्या सर्वांनी, लक्ष द्या, इकडं इकडं लक्ष द्या. याचा स्लोप -3/2, या लाईनचा स्लोप -3/2 आहे. आता रेड लाईनचा स्लोप, रेड लाईन आणि ब्लॅक लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर. याचा स्लोप कसा लिहितात, डायरेक्ट उलट करायचं. 3/2 ला उलट करा, किती येणार, 2/3 येणार, 2/3 येणार. आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह लिहायचं, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह लिहायचं. याला म्हणतात परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप, याला म्हणतात परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप. अर्थात लक्षात द्या. आता स्लोप ऑफ लाईन L1 कन्सिडर करू. स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन, स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन म्हणजेच ही रेड लाईन. लक्ष द्या, ही गिवन लाईन आहे, लक्ष द्या, ही गिवन लाईन आहे, त्याला ही रेड लाईन परपेंडिक्युलर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ही परपेंडिक्युलर आहे, आपल्याला त्याचा स्लोप काढायचा आहे. कसा काढणार, हा जो स्लोप आहे, हा जो स्लोप आहे त्याच्यावरून परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप काढतात. लक्ष द्या, हा -3/2 आहे, त्याला उलट करा 2/3. आणि निगेटिव्ह असेल तर काय लिहायचं, पॉझिटिव्ह. उलट आणि निगेटिव्ह, उलट आणि निगेटिव्ह करायचं, लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे. आता सांगा, ही एक लाईन आहे, त्याला परपेंडिक्युलर लाईन, त्याला परपेंडिक्युलर लाईन. परत इथं ड्रॉ करतोय, ही जी गिवन लाईन आहे ती इथं मार्क करतोय, राईट. आणि याला परपेंडिक्युलर लाईन म्हणतात, याला परपेंडिक्युलर लाईन. ओके. आता या ठिकाणी या गिवन लाईनचा स्लोप 1/3 आहे,
याचा स्लोप किती आहे 1/3. सांगा बरं रेड लाईनचा स्लोप कसा लिहिणार? त्याला जी परपेंडिक्युलर लाईन आहे त्याचा स्लोप कसा लिहितात? काय करतात? उलट करा, याला उलट करा आणि अपोजिट साइन द्यायचं. स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन, स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन. काय शब्द वापरलाय चेक करा. परपेंडिक्युलर शब्द वापरलाय म्हणून तसं झालं आहे, म्हणून तसं झालंय. परपेंडिक्युलर लाईन स्लोप किती? इथं 1/3 आहे, त्याचं उलट करायचं. परपेंडिक्युलर असेल तरच असं करायचं 1/3. आता हे ऍक्च्युली कसं झालं, पाठांतर झालं. चुकीचं आहे, चुकीचं आहे. 11वीला त्याला माहिती आहे ना ही सगळी गोष्ट, पटकन जमते त्याला. आता पुढची गोष्ट अवघड नाहीये त्याच्यासाठी. हा 1/3 आहे, त्याचा 3 लिहा पहिल्यांदा. त्याचा 3 लिहा. 1/3 चा 3 लिहा. लिहिलं का? उलट लिहायचं तुम्हाला, उलट लिहायचं. आणि पॉझिटिव्ह असल्यास निगेटिव्ह मार्क करा, पॉझिटिव्ह असल्यास निगेटिव्ह मार्क करायचं, निगेटिव्ह असल्यास पॉझिटिव्ह मार्क करायचं. याला म्हणतात परपेंडिक्युलर लाईन स्लोप. हा स्लोप M1 कन्सिडर करा, हा स्लोप M2 कन्सिडर करा. केलं का? केलं? हा स्लोप M1 कन्सिडर करा, हा स्लोप M2 कन्सिडर करा. काय करायचं? लाईन लिहायचं, त्या लाईनचा स्लोप लिहायचा. परपेंडिक्युलर वर्ड वापरला उलट करून निगेटिव्ह साइन, परपेंडिक्युलर वर्ड वापरला की उलट करून निगेटिव्ह साइन. हा स्लोप मिळाला आपल्याला. आता आपण इथे आहेत सध्या. पासिंग थ्रू पॉइंट x1 y1 तुम्हाला गिव्हन आहे. किती? 2,3. दोन वेगवेगळ्या लाईन नाही आहेत, एकाच पॉइंट मधून पास होतात. या दोन रेड लाईन एकाच पॉइंट मधून पास होतात. दोन रेड लाईन ड्रॉ अशा केल्यात म्हणजे एक्झॅक्ट असं नाहीये ते आता ऍक्च्युली प्रॅक्टिकली खूप वेगळं आहे. म्हणजे ड्रॉ केल्यास ते खूप वेगळं दिसेल. ते असं समजून घ्या की या दोन लाईन या दोन पॉइंट्स मधून पास होतात. आता रेड लाईन इथं ड्रॉ कर. या दोन लाईन इथून पास होतात. कशामधून? 2,3 मधून. त्यापैकी एका लाईनचा स्लोप M1 आहे विच इज 2/3 आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप आहे -3. M2 किती आहे? -3. पण त्या दोन्ही लाईन 2,3 मधून पास होतात. 2,3 मधून पास होतात. दोन्ही लाईन 2,3 मधून पास होतात. लक्ष द्या. ही L1 आहे, L1 लाईन आहे. ही L2 आहे. याचं तुम्हाला कंबाईन इक्वेशन काढायचं. ही जी लाईन आहे 2,3 मधून जाते, त्याचा स्लोप M1 आहे. ही लाईन आहे M2, स्लोप आहे त्याचा विच इज -3. 2,3 मधून पास होते. 2,3 मधून पास होते. स्लोप M2 आहे. 2,3 मधून पास होणारी लाईन त्याचा स्लोप M1 किती आहे? 2/3 आहे. हे समजून घ्या पहिल्यांदा, हे समजून घ्यायचंय पहिल्यांदा. सो इक्वेशन ऑफ लाईन L1, इक्वेशन ऑफ लाईन L1, इक्वेशन ऑफ लाईन L1, y minus y1 equal to M1 x minus x1. लिहा तिथं M1 किती घेणार रे? M1 घेणार 2/3 आणि या ठिकाणी x1 y1 किती घेणार? पासिंग थ्रू पॉइंट 2,3. 2,3 मधून जाणारी लाईन आणि या स्लोप, हा स्लोप 2,3 मधून जाणारी लाईन आणि स्लोप इज 2/3. दिस इज द L1. असंच L2 काढा. Similarly find out L2. Similarly find out L2. Equation of L2. Equation of L2. Equation of line L2. परत एकदा y minus y1 equal to स्लोप मात्र M2 घ्या x minus x1. M2 म्हणजे काय रे? M2 म्हणजे सेकंड लाईनचा स्लोप सर. सेकंड लाईनचा स्लोप which is -3. Passing through the point. Passing through the point 2,3. या पद्धतीचे क्वेश्चन 11th मध्ये आपण लर्न केलं. 11th मध्ये लर्न केलेलं. ऍक्च्युली आपल्याला पहिल्यांदा लाईनची इक्वेशन काढावी लागतील आणि नंतर प्रोडक्ट आहे. आता याचं इक्वेशन काढा, आन्सर सांगायचं. याचं इक्वेशन काढा, आन्सर सांगायचं. इक्वेशन काढा म्हणजे काय करा? हा 2/3 इथे ठेवा, हा 2 x1 च्या ठिकाणी ठेवा, 3 y1 च्या ठिकाणी ठेवा. सिम्प्लिफाय करून याचं इक्वेशन सांगा किती येतं. अर्थ समजतंय? अर्थ काय झाला? दुसरा मिनिंग काय झाला? दिलेल्या लाईनला परपेंडिक्युलर लाईन तयार करतोय आपण. दिलेल्या लाईनला परपेंडिक्युलर लाईन तयार करतो. दिलेल्या लाईनला परपेंडिक्युलर लाईन तयार करताना हा फॉर्मेशन येतं.
हे फॉर्मेशन असतं, कधी पण लक्षात ठेवायचं. सांगा मग कॅल्क्युलेशन स्टार्ट करायचंय. y मायनस y1 इज 3 इक्वल टू m1 2/3 आहे, x मायनस x1, x मायनस x1 किती 2, हा 3 इकडं, 3y minus 9 equal to 2x minus 4. So finally 2x minus 3y अरेंज करा. 2x हा 3y तिकडे गेला, minus 3y झाला, minus 9 त्या साईडला plus 9 plus 5 equal to 0. चेक करा हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जमतात का? नसेल जमत तर रात्रंदिवस प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला. हे साधे साधे कॅल्क्युलेशन जमत नसतील तर बिलीव्ह मी हे 12th नाही, हे 8-9th होतं, 8-9 होतं हे. आणि हे जर जमत नसेल, एवढंच पार्ट जर जमत नसेल तर रात्रंदिवस एक करावं लागेल तुम्हाला त्याच्यासाठी. हे कोणी शिकून येत नाही, स्वतःच्या मनाने हे रिअरेंज पटपट करता आलं पाहिजे. हे इक्वेशन मात्र तुम्हाला काढता आलं पाहिजे. हे इक्वेशन मी 100ला जरी शिकवलं तरी तुम्हाला येणार नाही का? कारण तुम्ही स्वतः जोपर्यंत हे रॅशनल कॅल्क्युलेशन शिकणार नाही तोपर्यंत हे अवघड असतं. हे अवघड आहे आणि अवघड काहीच नाहीये. तुम्ही जर शिकलात व्यवस्थितपणे तर हा 3 इकडे न्यायचा असतो, हा 3 इकडे न्यायचा आहे. 3y minus 9 equal to हा 2 आतमध्ये घ्या, 2x minus 4. आता x जागेवरच ठेवलं, सपोज x जागेवरच ठेवला, 3y पॉझिटिव्ह होता तो राईटला आणला, मायनस 3y झाला. हा मायनस 9 आहे तो इकडे आणला, प्लस 9 झाला, प्लस 9 मायनस 4 प्लस 5 होतो. हे रिअरेंजमेंट पटपट शिकून घ्यावी लागते. रिअरेंजमेंट पटकन करता आलं पाहिजे राजांनो. तुम्ही जर खेळत बसलात नाही याला, हे 12वी नाहीये, परत सांगतोय, हे 12th नाही, हे 8 आणि 9th आहे, जिथं आपण शिकतो त्या गोष्टी. कदाचित वेळेवर मुलांनी बेनिफिट घेतलाय, तुम्ही घेतलेलं नाहीये. आज तुम्हाला ती वेळ भरून काढावी लागेल. 11वी सुद्धा, 8वी सुद्धा, 9वी सुद्धा आणि 10वी सुद्धा. बसा आता, रात्रंदिवस काढावा लागतो याच्यासाठी. आता आपले परफेक्ट कॅल्क्युलेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत 12वी येत नाही. परफेक्ट कॅल्क्युलेशन काढून 12वी काय सांगतं? फायनल इक्वेशन काढा, विषय संपला. फायनल इक्वेशन पर्यंत तुम्हाला जाता आलं पाहिजे. ते मध्ये कुठे अडकत असाल तर रात्रंदिवस बसावं लागतं. बिलीव रात्रंदिवस काढावं लागतं याच्यामध्ये. दिवस बसतात मुलं याच्यासाठी पूर्ण. एक क्वेश्चन नाही, अशी प्रॅक्टिस करत राहतात, कंटिन्युअली प्रॅक्टिस करावी लागते, मग ते येतं व्यवस्थितपणे. स्वतःला पूर्ण झोकून द्यावं लागतं या गोष्टींमध्ये, तर कुठं मागचा टाइम तुम्ही कव्हर कराल व्यवस्थितपणे. अदरवाईज अवघड आहे म्हणलं की विषय संपला. अवघड नाही, इझी आहे, समजून करायला पाहिजे. तुम्ही टाइम देत नाही. तुम्हाला वाटतं असं बघितलं की आलं पाहिजे, तसं नसतं कधीच ते. स्वतःहून जोपर्यंत सॉल्व्ह करत नाही स्टेप बाय स्टेप तोपर्यंत येत नाही. आलं की कॉन्फिडन्स इतका गेन असतो त्याच्यामधला, ट्रिमंडस कॉन्फिडन्स, आणि त्याची गरज आहे 12th ला, त्याची गरज आहे. मुलं काय करतात, इथपर्यंत येतात, देतात सोडून सगळं, वाचून काढतात याला, वाचून काढतात. वाचून आलं असतं तर मी म्हणलं ना, नॅनो टेक्नॉलॉजी तयार झाली असते तुमच्या माइंडमध्ये. नॅनो होऊ शकत नाही. एखादा मुलगा वाचून इक्वेशन सांगतोय खडाखड सगळे. फार रेअर केस मध्ये असं घडतं मुलांबाबतीत, की सर हे इक्वेशन दिलं, याचं परपेंडिक्युलर इक्वेशन हे इक्वेशन दिलं, याचं परपेंडिक्युलर इक्वेशन हे पासिंग थ्रू दिस पॉइंट. इमॅजिनेशन इतकं खतरनाक आहे, करू शकता. त्याला अजून वेगळी प्रॅक्टिस लागते. तेवढं तासन-तास दिल्यानंतर होऊ शकतं का? येस, होऊ शकतं. तासन-तास दिल्यास होणार ते. ओके, हे काढलं का तुम्ही? बऱ्याच जणांनी आन्सर पण काढून रेडी केलंय. एवढं का बडबडतोय? वेळ महत्वाची आहे. वेळ गमवताय तुम्ही. वेळ गमवू नका. त्या दिवशी ते वर्क करत चला. सांगा इथं काय लिहिता आता? या ठिकाणी y मायनस y1, y मायनस y1 किती आहे रे? 3 आहे. इक्वल टू m मायनस 3 इंटू ब्रॅकेट x मायनस x1 किती आहे? 2. सो y मायनस 3 इक्वल टू मायनस 3x प्लस 6. 3x ला इकडे घ्या, 3x प्लस y जशाला तसं ठेवा, मायनस 3 तिकडे न्या, किंवा येस प्लस 6 या साईडला घ्या, सॉरी, मायनस 9 इक्वल टू 0. हे रिअरेंज करा, यू विल गेट द सेकंड इक्वेशन. आता या दोन्हीचा प्रोडक्ट घ्यायचा. This is the equation number 1, which is L1, equation number 1. This is the line L2, which is equation number 2. आणि या दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा आहे. इथून पुढे 12वी आहे, याच्या आधी 11वी आहे, 8वी 9वी 10वी. एवढं लिहून ठेवा तिथं कुठेतरी. इथं 11वी आहे, लिहून ठेवा. इथं 11th आहे, इथं 8th 9th आहे, आणि इथून पुढचा पार्ट जो आहे ना ते 12वी.
इथून पुढचा पाठ 12वी. इथून पुढचा पाठ 12वी आहे. 12वी अवघड नाहीये. दोन्हीचा प्रोडक्ट घ्यायचंय फक्त 12वी. इथं 8, 9, 10th लपलेलं आहे आणि इथं 11th लपलंय. बिलीव्ह ऑर नॉट सगळ्या गोष्टी तशा आहेत. सगळ्या गोष्टी तशा आहेत. तुम्ही बिलीव्ह करा किंवा नाही करा. काय चुकलंय? 11 चुकलाय, 8, 9, 10 चुकलीये म्हणून 12th येत नाहीये. हे समजून घ्या. आणि हे ज्या दिवशी तुम्हाला कळालं ना त्या दिवशी तुम्ही रेडी होणार 12वी साठी. तोपर्यंत रेडी होणार नाहीये. तुम्ही किती रडा किती पडा त्याच्यानंतर. तुम्ही राईट मेहनत घ्या, राईट टाइम, राईट स्टँड मिळवा. तुम्ही जर वेळ गमावला तर ही परत वेळ येणार नाही. नाही मिळत एवढा वेळ की 11वीचं कव्हर करायचंय, 8वी 9वी 10वीचं कव्हर करायचंय. 12वी सोपी आहे राजांना. 2चा प्रोडक्ट घ्यायचंय फक्त आता बस. या दोघांचा प्रोडक्ट घेणं म्हणजे 12वी. 12वी इथं येत नाही आपण कारण हे येऊ देत नाही आपल्याला. हे इथपर्यंत यूज देत नाही तुम्हाला. हे परफेक्शन आलं पाहिजे. हे परफेक्शन येणं म्हणजे 12वी आहे. आणि 12वीला कोण सपोर्ट करतं? सपोर्ट कोण करतं? हे 8वी 9वी 10वीचे कन्सेप्ट प्लस 11वीचे कन्सेप्ट हे दोन्ही मिळून 12वी इथं तयार झाली तुमची. 12वी इझी आहे. म्हणा एकदा 12वी इझी आहे. हा पार्ट तुम्हाला रात्रंदिवस एक करावा लागेल याच्यासाठी. इथं मुलं चुकतात. हे करतच नाहीत. ते म्हणतात आम्हाला 12वी आली पाहिजे सर. कसं काही येऊ शकत नाही. हे क्वेश्चन परत परत काय सांगतोय? व्हेरी बेस्ट एक्झाम्पल आहे. व्हेरी बेस्ट एक्झाम्पल. का तर बॅकग्राऊंड नकोय मुलांना. आज बॅकग्राऊंड नकोय. सर 12वी शिकवा. डायरेक्ट 12वीला येतात माझ्याकडं. मला सांगा हे जर येत नसेल त्यांना तर 12वी कोण शिकवणार आहे त्यांना? 12वी प्रोडक्ट घ्यायचा आहे फक्त. याच्यामधून हे 2 इक्वेशन आणून दाखवा बरं. एवढे इझी नाहीये. समजून घ्या टीचरचा प्रॉब्लेम काय होतो ते. आज मी एक क्वेश्चन जर एवढा वेळ अर्धा पाऊण तास दिल्यानंतर 12वी कमीत कमी 3 ते 4 वर्ष लागतील सगळं शिकवण्यासाठी. 3 ते 4 वर्ष लागतील 12वी शिकवण्यासाठी. आणि म्हणून तर तासनतास युट्यूबवरचे लेक्चर्स बघून कंटाळून जातात मुलं. प्रॉम्प्ट राहा, टायमिंग पाळा. शिक्षक काय सांगतायत T4 मधले ते शिक्षक काय फॉलो करतायत ते फॉलो करा व्यवस्थितपणे. यू विल नेव्हर लूज द 12th. चांगल्या मार्काने 12th तुम्ही क्लिअर करू शकता. फक्त टीचर्सला फॉलो करा व्यवस्थितपणे. कधीही ऑड गोष्ट किंवा कधीही रॉंग वे तुम्हाला लीड करणार नाही. ह्याची मी शुअरिटी तुम्हाला देतो. रॉंग वे लीड करणारच नाही. कुठलाही शिक्षक असू द्या त्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्याला माहिती आहे पूर्णपणे. तो व्यवस्थितपणे प्रयत्न करतोय त्याच्या पद्धतीने. फक्त तुम्ही लेक्चर मिस करू नका. लेक्चर मिस झाला असेल तर कव्हर अप द्या त्याला व्यवस्थितपणे. अँड वी विल लीड यू टू द राईट डायरेक्शन. असं कुठलंच युट्यूबचं चॅनल नाहीये. असं कुठलं चॅनल नाहीये की तो विद्यार्थ्याला घेऊन चालतो सोबत. हे तेवढाच ट्रूनेस आहे कारण हा एक्सपिरियन्स आहे या फील्ड मधला एवढ्या वर्षांचा. एक्सपिरियन्स आहे कदाचित. आणि कदाचित पुणेकरांसाठी हे प्लॅटफॉर्म आहे. पुणेकरांसाठी जे अडकलेत मध्ये ते कोणी सांगणार नाही तुम्हाला या पद्धतीने असतं. बरोबर क्वेश्चन सॉल्व्ह करून देतात 2 कंबाईन इक्वेशन आणि झालं कंबाईन इक्वेशन. तसं नाहीये. फॅक्ट वेगळा आहे हा. फॅक्टच वेगळा आहे कम्प्लिटली. लेक्चर व्यवस्थित करा. त्याच्यामुळं अर्धवट लेक्चर करता, हाफ ऑफ नॉलेज मिळवता आणि काहीतरी स्वतःशीच कन्क्लुजन करून घेता. तसं करू नका. झालं का फायनल आन्सर? फायनल आन्सर. ओके. 6x² दोघांचं कंबाईन इक्वेशन तयार करता येईल तुम्हाला. ते पार्ट मी स्किप आउट करतोय. तेवढाच वेळ वाचेल आपला. कारण फक्त तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला येईल असं एक्सपेक्ट करतो. 2x - 3y + 5 चा प्रोडक्ट त्याच्यासोबत घ्यायचा आहे 3x + y. याच्या आधी एक क्वेश्चन मी या पद्धतीचा घेतलेला आहे. याचा प्रोडक्ट घेतला 6x². ओके. पुढं y बाबतीत किती रे? बऱ्याच जणांनी आन्सर देत आहे. त्यांचं कॉपी करतो. तुम्ही फक्त करेक्शन करा. ओके. -3y². यश पासलकर तुझ्या भरोश्यावर आहे. 3y² - 3x प्लस किती रे? 33y. ओके. xy टर्म लिहायला पाहिजे राजा पहिल्यांदा. xy टर्म लिहायला पाहिजे विच इज व्हॉट? xy टर्म कुठे आहे? -7xy. ओके. अँड देन -3x - 7xy. शेवटचा किती कॉन्स्टंट? -45. कुणाचा 44 आलाय? कुणाचा 45 आलाय? सांगा रे कुठे मिस्टेक आहे? कुठं मिस्टेक आहे पटकन सांगा. करेक्ट आहे? इज इट 45 or 44? 6x² - 3y² चेक करा. -7xy - 3x प्लस 32xy का 32y पाहिजे. 45 चुकलाय. व्हेरी गुड. आहे 4 ऑप्शन्स असतात. काही काळजी नका करू. अरे 4 ऑप्शन्स आहेत. 4 ऑप्शन्स आहेत. इथे xy परत लिहिलंय. ओके. y पाहिजे. किती y?
y किती 32y प्लस आहे का 32y प्लस आहे का -45 इक्वल टू 0 करेक्ट आहे का आता इज इट करेक्ट 6x square minus 3y square minus 7xy minus 3x plus 32y minus 45 equal to 0 क्वेश्चन कळालं का एवढं सांगायचं फक्त क्वेश्चन कळालं का and now next question passing through -1 comma 2 one is parallel another is perpendicular पटकन क्वेश्चन करायचा passing through given आहे which is nothing but -1 comma 2 मधून पास होते दोन लाईन दिल्या पण एकाला पॅरलल दुसऱ्याला परपेंडिक्युलर म्हटले एकाला पॅरलल दुसऱ्याला वन इज पॅरलल टू x plus 3y minus 1 equal to 0 parallel to x plus 3y minus 1 equal to 0 and other is perpendicular to 2x minus 3y minus 1 equal to 0 एक पॅरलल एक परपेंडिक्युलर दिलेली आहे ओके चेक करा कसं काढायचं चेक करा बी फास्ट पॅरलल म्हणल्यास स्लोप सेम पॅरलल म्हटल्यानंतर स्लोप सेम परपेंडिक्युलर म्हटल्यानंतर स्लोप उलटा अँड निगेटिव्ह साइन परपेंडिक्युलर म्हटल्यानंतर उलटा अँड निगेटिव्ह साइन याला पॅरलल आहे राईट समजा x plus 3y minus 1 ही लाईन आहे आणि रिक्वायर्ड लाईन याला पॅरलल आहे लक्ष द्या रिक्वायर्ड लाईन याला काय आहे पॅरलल आहे वर्ड शब्द पॅरलल आला या लाईनला ही लाईन काय आहे पॅरलल आहे ही लाईन इथे आहे करेक्ट ही लाईन आणि याला पॅरलल लाईन पहिले द्यायचा स्लोप सांगा स्लोप ऑफ दिस लाईन स्लोप या लाईनचा स्लोप असं लिहायचं स्लोप किती -1/3 ओके पॅरलल लाईन स्लोप पॅरलल असेल तर सेम रे नो चेंज पॅरलल असेल तर नो चेंज त्याला m1 द्या ओके आणि सेकंड लाईन 2x minus 3y minus 1 equal to 0 या लाईनचा स्लोप किती रे 2/3 या लाईनचा स्लोप 2/3 काय काढायचंय परपेंडिक्युलर लाईन स्लोप याला परपेंडिक्युलर लाईन स्लोप म्हणजे उलटा विथ निगेटिव्ह साइन त्याला m2 नाव द्या रे पॅरलल असल्यास काय केलं कळालं का पॅरलल असल्यास सेम परपेंडिक्युलर असल्यास उलटा अँड निगेटिव्ह आता समजलं पॅरलल असल्यास काय आणि परपेंडिक्युलर असल्यास काय उलटा अँड निगेटिव्ह परपेंडिक्युलर पॅरलल असल्यास सेम स्लोप नो चेंज and now two equations so first equation of parallel line which is L1 equation of perpendicular line which is L2 okay so y minus y1 m1 x minus x1 m1 किती रे -1/3 passing through point
-1, 2, which is nothing but x1, y1. Perpendicular line slope. Perpendicular line slope m2 -3/2 passing through x1, y1, which is -1, 2. हा x1 असतो, हा y1 असतो. Passing through the point. काढा इक्वेशन. y minus y1 equal to m2 x minus x1. धाड 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 आन्सर सांगायचे. कसे सांगायचे? धाड 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 आन्सर सांगायचे. कन्सेप्ट इज क्लिअर. कन्सेप्ट इज क्लिअर. एक क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे एक्झाम मध्ये. एक क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. पॅरलल अँड परपेंडिक्युलर कन्सेप्ट समजलं का? हा परपेंडिक्युलर झाला. याचा स्लोप होता 2/3. याचा स्लोप होता, दिलेल्या लाईनचा स्लोप होता 2/3. दिलेल्या लाईनचा स्लोप 2/3. परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप -2, 3/2. -3/2. इथं या लाईनचा स्लोप -1/3. पॅरलल मुळे स्लोप सेम -1/3. नो चेंज. पॅरलल असल्यास नो चेंज. परपेंडिक्युलर असल्यास उलटा विथ निगेटिव्ह साइन. उलटा विथ निगेटिव्ह साइन. येस, फरक कळाला का 11वीचा? 11वी येत असेल ना, हे खन 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 करून मोकळे असतं तुम्ही. कशासाठी 11वी लागते ते कळायला पाहिजे तुम्हाला. असं बरंच पुढे आहे, अजून तर खूप गोष्टी आहेत. 11च्या सगळ्या गोष्टी असं स्क्विज करून येणार सगळ्या. काय होतं तिथं प्रॅक्टिस घेतलीये तुमची, प्रॅक्टिस घेतलीये तुमची तिथं. तेच सांगतोय 10वीच्या मुलांना सांगा 11वी करा, 12वी नाही. ऑटोमॅटिक करायला लागतात त्याच्यानंतर. करावी लागत नाही 12वी असं नाहीये, पण ऑटोमॅटिकली आनंदाने करतात. बघा तुम्हाला आता हे यायला लागलं पटकन का? कारण याची प्रॅक्टिस तुम्ही ऑलरेडी कुठून केलेली आहे 11वी. आता 11वीला जे जे वीक सेक्शन तुम्ही सोडलेत ना, ते ट्रबल करणार तुम्हाला. 11वीला जिथं जिथं वीक सेक्शन सोडलेत तुम्ही, ते ट्रबल करणार तुम्हाला कायमच. त्यामुळे सांगतोय 11वी व्यवस्थित आलंच पाहिजे. 12वी काही अवघड नाहीये. पटकन 12वीतले अर्ध्याच्या वरती कन्सेप्ट तुम्ही इझिली करू शकता. इझिली करू शकता. इतका तो इझी आहे. नडतं 11वी सगळं. 11वी आता बघा डिफरन्सिएशन मध्ये तुम्ही इनव्हर्स सेक्शन शिकता. त्याला ट्रिगो बेसिक इतकं परफेक्ट पाहिजे, खूप परफेक्ट पाहिजे त्याला ट्रिगो. त्या ट्रिगो शिवाय इकडे पान सुद्धा नाही हलणार. तशीच लिंक आहे पुढं, खूप मोठी लिंक तयार होते. आज लेक्चर असेल ना डिफरन्सिएशनचं, 2-3 दिवस नव्हतं, पण आज लेक्चर आहे. आज लेक्चर आहे, राईट? चेक करा मेसेज. सांगा रे या लाईनचं इक्वेशन काय आलं. करताल पुढं? करताल का? सोडू का तुमच्या भरोश्यावरती? फायनल आन्सर कोणीतरी दिलेला आहे, ते आलेलं आहे 3x². ओके, प्लस 6y². ओके, प्लस 11x. वा वा वा, वेगवेगळे आन्सर आहे. 11xy. कुणाचं लिहू रे? श्रावणी, मधुर, अर्णव गरटकर. ओके, -4xy, 4x and -5y plus 5y plus 1 equal to 0. चेक करा रे. 3x² plus 6y 11xy ना, आणि इथं -4x. खूप वेगवेगळे आन्सर दिलेत मुलांनी. 3x² plus 6y² 11xy -16 पाहिजे का? 16x - 13y. अवनी 16x आहे का इथं? ओके, अवनी तुझ्या भरोश्यावर आज 16x. अवनीच्या भरोश्यावर लिहितर आहे. मायनस किती येतो? 14x. 16x -13y आहे का? -13y. आणि शेवटचा कॉन्स्टंट किती मग? 5. ओके, चेक करा. चेक करा नंतर. हे दोन इक्वेशन काढायचे आणि प्रोडक्ट घ्यायचा आहे. ओके, डन. समजलं कन्सेप्ट? कन्सेप्ट समजलं का आजचा? कन्सेप्ट समजला का? अजून व्हरायटी ऑफ क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये. व्हरायटी आहे थोडीशी. आज नेक्स्ट लेक्चर मध्ये कंबाईन. नेक्स्ट लेक्चर मध्ये घेईल ती. आता ज्याची व्हरायटी आहे ती नंतर घेईल. ओके, थँक्यू. डन. क्रॉस चेक करा. टेक्स्टबुक मध्ये 4.1 एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स घेतले. ट्राय करा रिपीट. जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत प्रयत्न करावा लागेल तुम्हाला. 4.1 मधले क्वेश्चन्स घेतलेले. ओके, काय होमवर्क असेल तर तुम्हाला पास ऑन करेल. थँक्यू. बाय. हॅव अ नाईस डे. ज्यांचं ऍडमिशन नाही त्यांनी थोडं शुअर राहा. खूप स्ट्रिक्ट ऍक्शन अजून घेतलेली नाहीये. घेतल्यास अडचण होऊ नये. घेतल्यानंतर अडचण होऊ नये. पेपर बायोचा आहे कमिंगला. ओके, डीपीपी टाइम इव्हिनिंग 8 o'clock.